सध्या राजकारणामध्ये गोपीचंद पडळकर आणि वाद हे समीकरण जास्त दिसतंय। कधी जयंत पाटील यांच्यावर टीका, कधी विधान भवनामध्ये राडा, तर कधी आव्हाड यांच्यासोबतचा वाद। हे चित्र गेल्या काही दिवसांपासून अवघ्या राज्यानं पाहिलं। त्याच गोपीचंद पडळकर यांचं नेमकं म्हणणं काय आहे? पडळकर जयंत पाटलांवर इतके का संतापलेत? ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या राजकारणामध्ये धनगर आरक्षणाचं नेमकं काय? असे अनेक प्रश्न आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं सुद्धा पडळकर यांनी दिली आहेत। आपण पाहूयात। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। राजकीय नेत्याबद्दलचं माझं अलीकडचं आकलन असं आहे की त्यांना जे सांगायचं आहे तेच ते सांगतात, त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन त्यांनाही बोलायचं नसतं। पण त्यांच्या मुलाखतीतनं एक फायदा मात्र निश्चित होतो की महाराष्ट्राचं विद्यमान राजकारण नेमकं कोणत्या दिशेनं चाललं आहे आणि त्याचे परिणाम, संभावित परिणाम काय असू शकतात याचं आकलन व्हायला मदत होते। आणि श्री गोपीचंद पडळकर तर आत्ता महाराष्ट्रात बरेच चर्चेत आहेत आणि तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये। साधारणपणे असं दिसतं आहे की तुमच्या बोलण्यात तुम्ही वंचित आहात आणि प्रस्थापितानं खूप अन्याय केला आहे असं एकूण मांडणी दिसते। हे बरोबर आहे ना? बरोबर आहे ना। आणि मग ते प्रस्थापित कोण आहे? आता तुम्हाला माहीत नाहीत का प्रस्थापित कोण आहे? मला माहिती असून का प्रेक्षक, तुम्हाला गेले 30 वर्ष तुम्हाला महाराष्ट्राचा अनुभव आहे। प्रस्थापित कोण आहेत, विस्थापित कोण आहेत, सतत सत्तेत कोण आहेत, आजोबा पंजोबांपासून कोण राजकारणामध्ये आहेत, हे आता आपल्याला तर सगळी घराणी माहीत आहेत। कुणाचं नाव घेण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। परंतु सातत्यानं महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून अनेक कुटुंब असे आहेत की सातत्यानं ती सत्तेत आहेत। म्हणजे काय काय समाजाला अजून एकदा आमदारकी मिळाली नाही आणि एका एका घरात 5-5 जणाला, 7-7 जणाला आमदारकी मिळाली, खासदारकी मिळाली, मंत्रिपदं मिळाली, अशी परिस्थिती आहे। एखाद्या घरामध्ये एक अजून समाजामध्ये अजून एक डॉक्टर नाही आणि एका एका घरामध्ये 10-10 डॉक्टर आहेत। परिस्थिती बदललेली आहे ना। हे प्रस्थापित राजकारणीच घराणे आहेत अशातला विषय नाही, प्रस्थापित काही समाज पण आहेत। एखाद्या घरात 2-2, 3-3 IAS आहेत, IPS आहेत, परंतु अख्ख्या समाजात एक पोलीस कॉन्स्टेबल पण नाही, असे अनेक समूह महाराष्ट्रामध्ये आहेत। आणि त्यामुळे या विषयावरती आम्ही भूमिका नेहमी मांडत राहतो। आणि ज्या प्रस्थापितांनी आपल्या घरामध्ये सत्ता, त्या सत्तेचा वापर जो गेले काही वर्ष केलेला आहे, त्याचा दुरुपयोग केलेला आहे, मग त्या विषयावरती आवाज उठवणं तर आमचं कामच आहे। आम्ही ती भूमिका मांडत राहतोय आपल्या माध्यमातून। पण बहुधा त्यांच्या मांडणीत असं दिसतं की ते प्रमुख जरी असले तरी बाकी सगळ्या जात समूह घटकांना बरोबर घेऊन जाणं, स्पेशली धनगर समाज सुद्धा त्यांच्याबरोबर बहुसंख्येनं दिसला होता। नाही, विषय धनगर समाजाचा एकट्या कुठं आहे? ओबीसीचा विचार केला तर धनगर समाज, माळी समाज, तेली समाज आणि वंजारी समाज हा थोडा प्रभावित समाज आहे, मोठा समाज आहे, संख्येनं मोठा समाज आहे। परंतु 246 जातींचा जेव्हा समावेश एका मोठ्या समूहामध्ये होतो तेव्हा असे कितीतरी समाज आहेत की ज्यांनी अजून मंत्रालयच बघितलं नाही। म्हणजे त्यांच्या समाजातल्या एकाही माणसानं मंत्रालय बघितलं नाही असे किमान 100 समाज असतील। आमदारकी आणि खासदारकी आणि पंचायत समिती, ग्रामपंचायत, सरपंच पद ते खूप दूरची गोष्ट आहे, त्यांना ते मिळू शकत नाही, त्यांच्या वाट्यापर्यंत येऊ शकत नाही, संख्येनं कमी आहेत म्हणून। नाही, संख्येनं कमी आहे। आता रामोशी समाज एक विधान परिषदेचा आमदार आतापर्यंत गेलाय, किती मोठा समाज आहे। पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर मान, खटाव आणि फलटण इथं तर 40-50 हजार समाज आहे। मी ज्या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडणूक लढवली किंवा माझं जिथं जन्मगाव आहे त्या मतदारसंघामध्ये 35-40 हजार वोटर आहेत। आटपाडीला, खानापूर, आटपाडीला, सांगोल्याला तीच परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे। कुठं आहे संधी? पंचायत समितीचं तिकीट मिळायला मारामारी आहे। आमदारकी आणि खासदारकी लांबची, विधान परिषद त्यांना मिळालेली नाही, एक विधान परिषद आतापर्यंत मिळालेली आहे। वडार समाजाची काय परिस्थिती आहे? मारामाऱ्या करायला सगळ्यात जास्त वडार समाजाचा वापर झाला, मारामाऱ्या करायला रामोशी समाजाचा वापर झाला, धनगरांचा झाला, कोळ्यांचा झाला, सगळ्यात जास्त। जेलमध्ये तीच नाव आहेत। तुम्ही तर सगळं संशोधन करणारे पत्रकार आहात, तर तीच परिस्थिती आहे। आता सांगली जेलमधली यादी काढली तर ही सगळ्यात जास्त संख्या मिळेल। काम कोणासाठी केलं तर कुठल्या तरी पुढाऱ्यासाठीच त्यांनी मारामारी केल्या, वैयक्तिक त्यांचं काहीच नाही। आणि मग ह्या प्रस्थापितांनी काय अन्याय केला असं तुम्हाला वाटतं? काय न्याय केला हे सांगा ना मला। अन्याय करायचा पाडा राहू द्या, न्याय काय केला हे तर कळू द्या आम्हाला। ही जी पॉलिसी त्यांची सुरू आहे की महाराष्ट्राचे संस्कार, महाराष्ट्राची संस्कृती ही काही 100-50 घराण्यापुरती मर्यादित आहे का? मग तुमच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला असं कधी वाटलं नाही का बाबून हे भटके विमुक्त समाज आहेत, जे पालामध्ये लोक राहतात, त्यांना किमान जातीचा दाखला मिळावा, त्यांना किमान रेशन कार्ड मिळावं, त्यांना मतदान कार्डामध्ये त्यांचं नाव आहे की नाही, मतदान करायचं असतं की नाही अजून त्यांना माहीत नाही, आधार कार्ड काय असतं हे त्यांना माहीत नाही। मी आता तुमच्याशी बोलत असताना माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील 3000 मुलांची अजून आधार लिंक झाली नाहीत, मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या
3,000 आधार लिंक झाली नाहीत याचा अर्थ 3,000 लोकांच्याकडे आधार कार्ड नाहीत. आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना ती जिल्ह्यामध्ये संख्या जाते 17,000च्या वर. महाराष्ट्राची संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे मी माननीय शिक्षण मंत्री महोदयांना भेटलो तर म्हटले 95% लोकांचं आधार लिंक झालंय. म्हणजे 5% मुलांचा अजून आधार लिंक नाही. म्हणजे त्यांच्याकडे आधार कार्ड नाही हे सिद्ध होतंय ना. महा अन्याय नाही का? म्हणजे अजून त्यांना माहीत पण नाही, त्यांच्यात एवढी जागृती पण नाही. इकडं आता मारामारी आरक्षणाची सुरू आहे, तिकडं त्यांना आरक्षण काय आहे, कसं असतं, कोण देतं, त्याचा फायदा काय होतो हे पण त्या लोकांना अजून बऱ्याच माहीत नाही. आणि आत्ता हा जो मराठा विरुद्ध इतर समाज असा जो संघर्ष दिसतोय त्याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, आता हा संघर्ष अत्यंत टोकाला गेलेला संघर्ष आहे. आणि ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ही जी आडमुठे भूमिका घेतलेली आहे, त्या आडमुठे भूमिकेचा फायदा काय आहे? म्हणजे ओबीसी मध्ये जेवढे समाज आहेत त्यांचं फार मोठं कल्याण झालंय असं काय कुणाचं लोकांचं मत आहे का? आज पण जर आरक्षणानं सगळेच प्रश्न मिटत असतील तर आज गावगाड्यामध्ये गेल्यानंतर 10 बाय 10च्या खोलीत आजोबा राहत होता, पंजोबा राहत होता, त्याच खोलीत त्याचा बाप राहतोय, त्याच खोलीत तो पोरगा राहतोय आणि त्याची पुढची पिढी पण त्याच खोलीत राहणार आहे. मग जर SC आरक्षण ST आरक्षणानं जर बदल झाला नसेल, ओबीसीनं काय होणार आहे? परंतु अशी धारणा तयार करून टाकली महाराष्ट्रामध्ये की ओबीसीतून आरक्षण मिळालं का फार मोठं कल्याण होऊ शकतं. पण तशी परिस्थिती नाही आहे, तसं होऊ शकत नाही. परंतु आता तो वाद एकदम टोकाला गेला आहे. आत्ताची परिस्थिती काय कुणी कुणाला समजावून सांगण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु आता तो इतका टोकाला गेलेला आहे की गावगाड्यामध्ये लोक एकत्रित बसणं, एकत्रित बोलणं, एकत्रित चर्चा करणं हे सुद्धा आता शक्य नाही. मी या मुलाखतीत तुम्हाला काही व्यक्तीबद्दल विशेष विचारेन. जरांगे पाटलाबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या विषयावरती पूर्ण ताकदीनं लढत आहेत, अत्यंत प्रामाणिकपणे लढत आहेत, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ते जी भूमिका घेऊन चाललेली आहे ती भूमिका योग्य नाही ना. हे बघा, एखादं 5 भावाचं कुटुंब आहे. आपण लहान असताना गावात एकत्रित कुटुंब असायचं, एका घरात कारभारी असायचा, कोणीतरी एक कारभारी असायचा ना. कोणतर बैलका असायचा, कोणतर मेंढका असायचा, कोणतर शेतात काम करायचा, कोणतर मग इतर इकड तिकडची कामं करायचा आणि ते सगळं घेऊन कारभाऱ्याकडे नेऊन द्यायचा. म्हणजे ते काय सगळे जवळ काय ठेवत नव्हते. मेंढराचा विक्रा केला कारभाऱ्याकडं, म्हैस विकली कारभाऱ्याकडं, बैल विकला कारभाऱ्याकडं, बैल दुसऱ्याच्या एखादा अवताला गेला त्याचं वाढाला कारभाऱ्याकडे ठेवायचा. कारभाऱ्याची जबाबदारी काय होती? आता दसरा आलाय, कुणाला कपडे घ्यायचे, कुणाला नाही घ्यायचे, कुणाला काय सगळं व्यवस्थित बघायचं, पोरांची दप्तरं घ्यायची, पोरांची फी भरायची आहे, एखादं घरात लग्न आहे, 4 नंबरच्या भावाचं लग्न आहे, तर तो कारभारी करायचा. त्याच्यावरती कुणी डाऊट घेत नव्हतं, कारण त्याच्यावरती विश्वास होता. आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक विनमध्ये मराठा हा कारभारी आहे ना. मराठा हा नाही म्हटलं तर तो कारभारी आहे. आणि कारभाऱ्यानं सगळ्यांची जबाबदारी घ्यायची सोडून नाही आता ते आम्हालाच पाहिजे ही जी भूमिका तुम्ही घेताय ती भूमिका ओबीसीचं नुकसान आहे, परंतु मराठा समाजाचं दूरगामी नुकसान करणारी ही भूमिका आहे. त्यांना आज कळणार नाही, उद्या कळेल, परवा कळेल, पण पुढच्या 25-30 वर्षाचं मोठं नुकसान हे मराठा समाजाचं त्यांच्या भूमिकेमधनं होत आहे. ते मराठा समाजाच्या प्रश्नासाठी प्रामाणिक लढतायत, परंतु त्यातून पुढं काय होणार आहे याचा ते अजिबात विचार करत नाहीत. पण काही लोक असं म्हणतात की मराठा समाज सुद्धा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. नाही, तुम्ही विषय समजून घ्या. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे याचा अर्थ त्याला ओबीसीतूनच आरक्षण हा होत नाही ना. उत्तर द्याला तुम्हाला SC-BCचं वेगळं आरक्षण दिलंय. आत्ता तुम्ही MPSCची एक्झाम सुरू आहे, MPSCचे फॉर्म भरायचे मुलांचे सुरू आहेत, तुम्ही ओबीसीतनं पण भरलेत, EWS मधून पण भरलेत, SC-BC मधून पण भरलेत. काय प्रकार आहे? असं कसं होईल? आणि तुम्ही ओपनच्या मेरिटमध्ये आला तर तुम्ही ओपनमध्ये पण जाणार. हे कुणीतरी समजून घेतलं पाहिजे ना. पण राजकीय आरक्षण महत्वाचं आहे ना यामध्ये. ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकीय आरक्षण आहे, ते काय विधानसभेत आणि लोकसभेमध्ये नाही ना. SC आणि STला विधानसभा लोकसभेत आहे, ओबीसीला कुठं आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. एखाद्या गावात आता आमच्या इथं काय काय गावामध्ये सुतार, काय काय गावामध्ये कुंभार, काय काय गावामध्ये नाभिक समाजाची मुलं सरपंच आहेत ना. त्या गावामध्ये जर कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी दाखला मिळाला तर तो सरपंच होऊ शकतो का? हा अन्याय नाही का? हा अन्याय ना. तो सरपंच पण होणार नाही, तो ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, तो झडपीचा मेंबर होणार नाही. अशी परिस्थिती आहे. राजकीय आरक्षण मोठ्या प्रमाणात ओबीसीचं नुकसान करू शकतं. आणि त्यामुळं आता हे आंदोलन चालू आहे म्हणूनच नव्हे, ह्याच्या अगोदर कितीतरी आहेत. आता पुणे महानगरपालिकेमध्ये, पुणे महानगरपालिका होऊन किती, मला वाटते 2017-18ला झाली असेल, तेव्हा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी दाखल्यावरती अनेक ओबीसी जागेवरती मराठा समाजाची लोक निवडून आलेले आहेत. मला वाटते नाशिकमध्ये हायेस्ट कुणबी प्रमाणपत्र घेऊन
ओबीसीच्या जागेवरती ते निवडून आले तेव्हा काय जरांगेंचं आंदोलन होतं अशातला भाग नाही. आता त्याला फार या सगळ्या विषयाला हवा भेटलेली आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या मनामध्ये एक मोठी भीती की आता आमचं राजकीय आरक्षण गेलं, आमच्या नोकऱ्यातल्या आरक्षणाचं काय, आमच्या शिक्षणाचं आरक्षणाचं काय, हा एक मोठा प्रश्न लोकांच्या मनामध्ये पडलेला आहे. परंतु यांना कोणी समजून सांगत नाही की बाबा आता यांचं नेमकं काय करायचं, त्याच्यावरती कोणी भूमिका घेत नाही. चाललंय तर सगळेच चाला. परंतु मराठा समाजाची जबाबदारी होती की सर्व समाजाने तुम्हाला पहिल्यापासून पाठबळ दिलेलं आहे, तुम्हाला नेता मानलेला आहे, आमदार खासदारांची संख्या तुमची पहिल्यापासूनची मोठी आहे. एका घरात आता साधा वसंतदादाच्या घरामध्ये किती खासदार झाले, धनगरांचा एक खासदार लोकसभेत गेलेला आहे आतापर्यंत. तुमच्या घरात वसंतदादा खासदार, शालिनीताई खासदार, मदनभाऊ खासदार, प्रकाश बापू खासदार, प्रतीकदादा खासदार, विशालदादा खासदार आणि एखादं चुकून माझ्याकडून नाव राहिलं असेल 6 खासदार तुमच्या एका घरात झाले. धनगरात एक पण नाही. राज्यसभेवर आमचे बापमे साहेब गेले. ज्या 1.5 कोटी लोकसंख्या असणाऱ्या धनगरांची ही अवस्था महाराष्ट्रात असेल तर मग बाकीच्या ओबीसींची अवस्था काय असेल याचा विचार मराठा समाजाच्या लोकांनी करायला पाहिजे ना. तुमच्या घरात मुख्यमंत्रीपद, तुमच्या घरामध्ये महसूल मंत्रीपद शालिनीताईंच्याकडे होतं, तुमच्या घरामध्ये मदन भावडं मंत्रीपद होतं, तुमच्या घरामध्ये प्रतीकदादा केंद्रामध्ये मंत्री झाले. किती एका घरातलं मी सांगतोय, अशी कितीतर घरात ही प्रस्थापित व्यवस्था आहे. म्हणजे थोडक्यात मराठी प्रस्थापित आहेत असं नाही का अन्य असतील ना. मराठा समाज मोठ्या संख्येनं आहे, अन्य काही घरं असतील ना की त्यांच्याकडे 50 वर्ष 40 वर्ष त्यांच्याकडे घरात सत्ता आहे. परंतु याचा अर्थ असा की 90% तर मराठा समाजाची लोकच राजकारणामध्ये सगळ्यात पुढे आहेत. आता मराठाच्या विधिमंडळाची संख्या काढली, काय परिस्थिती आहे. मग तुम्ही ओबीसीना पण द्या आरक्षण विधानसभेचं, ओबीसीना पण द्या आरक्षण लोकसभेचं आणि तिथलं मराठा कुणबी मराठा वगळा, त्यांचा वेगळा प्रवर्ग करून टाका. वादच संपून जाईल ना. कुणी तर याच्यावरती बोला ना. तुमचं म्हणणं असं की विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये ओबीसीला विधानसभा लोकसभा द्या वेगळा प्रवर्ग, SC ST सारखा ओबीसीसाठी द्या ना. हे भांडणच मिटून जाईल. यांना ओबीसी सगळं देऊन टाका. नवीनच मागणी आता नाही मोठा विषय आहे केंद्र सरकार. सगळ्यांनी विचार करायची आवश्यकता आहे ना. वाद मिटणार कसा हा? वाद मिटायसाठी तुमच्याकडे काय आहे, सोल्युशन काय आहे? आता एवढा मराठामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. सरकारच्या पुढे एकशे प्रश्न आहे. इकडून मराठा समाज आक्रमक आहे, इकडून ओबीसी समाज आक्रमक आहे. काय सरकारनं करायचं? सरकारने भूमिका नेमकी काय घ्यायची? कुणीतरी सांगितलं पाहिजे ना पुढे येऊन. खास करून फडणवीसांनी काय घ्यायची? काय त्यांना तर सगळ्यांनी नुसतं बंदूकच सगळ्यांनी लावायची. फडणवीस नको का? अडचण काय? जाऊ त्या विषयावर बोलत नाही. तुम्हाला काय अडचण? नाही अहो, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती का तुम्ही एवढं तुटून पडता? काय कारण आहे? कारण त्याची जात. अरे पण त्याच्याकडे व्हिजन आहे ते बघा ना. तुम्हाला गेल्या 40-50 वर्षात जमलं नाही. प्रस्थापित पुढाऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्रात काम केलं, तुम्ही व्हिजन देऊ शकला नाही, महाराष्ट्रामध्ये विकास नाही करू शकला. माझे नेते म्हणून मी बोलत नाही, ही वस्तुस्थिती आहे की त्यांच्याकडे काहीतरी वेगळ्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत. त्या संकल्पना सत्तेत आणण्याची क्षमता आहे. त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी ते रात्रीचा दिवस करतात आणि त्यांचं राजकारणामध्ये चांगलं चालतंय, केंद्रामध्ये चालतंय, राज्यामध्ये चालतंय. एक विजनरी नेता आहे. असा नेता झालाच नाही महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून. मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय. माझा नेता आहे म्हणून मी बोलत नाही, पण अत्यंत जबाबदारीने बोलतोय. या महाराष्ट्राचा सर्वकष विचार करणारा, मराठवाड्याचा, विदर्भाचा, खानदेशाचा, पश्चिम महाराष्ट्राचा, कोकणाचा, मुंबईचा, सर्व विभागाचा, सर्व समाजाचा. मराठा समाजाला काय पाहिजे? मराठा समाजाला कुठल्या मुख्यमंत्र्यांनी दिलं? नाही दिलं. यशवंतराव शरद पवार. आता त्यात गेलं तर परत वाद. उद्या माझे परत वाद नाही. त्या माझा स्वभाव माहिती आहे. नाही तुम्हाला माहिती आहे, पण परत तुम्हाला माहिती आहे सगळी लोक. हे कसं असतंय, या महाराष्ट्रामध्ये काही लोक ठरवून मोठी केलेली आहेत, परंतु आपण तेव्हा बोललो मग तुझी लायकी काय, तू एवढा कशाला बोलतोय? अरे तुम्ही केलं काय हे दाखवा ना. पवारांची 4 कामं तुम्ही असे दाखवा ना. महाराष्ट्रामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री होता की ज्याचा रोज लाखो लोकांना फायदा होतो. आणि जयंत पाटलाबद्दल काय मत आहे तुमचं? आता मी तो विषय बोललो ना, त्या विषयावरती एकदम सगळी माझी भूमिका क्लिअर झालेली आहे. आता त्यांच्याकडे आपल्या माध्यमातून माझी एकच मागणी आहे. ते अत्यंत सुसंस्कृत आहेत, अत्यंत संस्कारी आहेत. आम्ही नालायक आहोत, आमच्यावर संस्कार नाहीत. ठीक आहे. जतचा माझा जो कारखाना 40 कोटीमध्ये तुम्ही घेतला आहे, 280 एकराचा. आता तुम्ही त्या कारखान्यात घेतला का? हो, राजाराम पाटील सहकारी कारखाना म्हणून वैयक्तिक खाजगी. बरं. मग आता माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आता त्या कारखान्यासमोरनं झाला. अत्यंत सुसंस्कृत संस्कारी माणूस आहे आणि जत तालुक्यातल्या दुष्काळी लोकांची अत्यंत त्यांना काळजी आहे.
आणि जिथं आता 10 लाख रुपये गुंठ्याचा दर आहे अशी 280 एकर जमीन, कारखान्याची पूर्ण बिल्डिंग, सगळ्या त्यांच्या स्टाफला राहायची बिल्डिंग, अशी मस्तपैकी मस्त सगळी प्रॉपर्टी आहे. आणि मला वाटते काही कोटी रुपये नुसत्या कॅनॉलचे त्यांना परत मिळालेले आहेत. आता एवढे वर्ष त्यांनी कारखाना चालवलेला आहे, तर तोनी आता मुकाट्यानं कारखाना तो जतच्या सभासदांच्या नावावरती परत करावा, अन्यथा मी यावर्षी कारखाना चालू देणार नाही. अच्छा. हां, मग ही नवीन आता तुम्ही भूमिका घेतली. हां, नवीन आणि एकदम जोपर्यंत कारखाना त्यांनी अत्यंत सुसंस्कृत आहेत ना, दिला पाहिजे ना परत. तुम्ही चोऱ्या मोऱ्या करत नाही, दरोडे टाकत नाही, 40 कोटीमध्ये भाड्यानं पण कारखाना मिळत नाही. तुम्ही तर राज्यभर फिरता, कुठलाही कारखाना भाड्यानं दिला आहे त्याचं भाडं तुम्ही बघा, तेवढ्या वर्षाचं वजा करा, उलट फिरल त्यांच्याकडे भाडं आमचं. तो कारखाना तुम्ही आमच्या जतच्या लोकांना परत द्या, अन्यथा यावर्षी तुमचं धुराडं आम्ही पेटू देणार नाही. मग माझ्यावर केस होऊ दे, जेलमध्ये जायला लागू दे, मी तिथं संघर्ष करणार. पण ते आत्ता हल्ली तुमच्याबद्दल 2 वक्तव्य त्यांनी केली. काय की काय करेक्ट काय तुम्ही माहिती आहे नाही, ते जाऊ दे त्यांचं, त्यांना मी पुरून उरलो आहे. त्यांना काय करायचं ते करू द्या. त्यांच्या आता बैठका सुरू आहेत. काल पण काय काय बैठका झाल्या असं टी व्हीवरती मी ऐकलं. कशा? नाही, इथल्या सगळ्या पुढाऱ्यांच्या, सगळे एकत्र, बंद दाराआड चर्चा झाली. बंद दाराआड, खुल्या दाराआड त्यांचं सुरू आहे. त्यांना काय करायचं ते करू द्या, त्यांचं चालू आहे. त्यांचं प्रत्युत्तर दिलं ना त्यांना की ते काय म्हणाले तुम्हाला, मी असं हे करून करेक्ट नाही, मी काय सांगितलंय त्यांना काय सांगायचं ते. आणि त्यांना आता त्यांचं फक्त जत आणि आटपाडी 2च त्यांचे विषय आहेत सगळ्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांचे. तुम्ही तुमच्या भाषणात असं म्हणालात एक ठिकाणी की घरात सुद्धा लोक घेत नाहीत. मी सांगितलं सगळं तर घेणार नाही असं म्हटलोय, अजून सांगितलं नाही. मी योग्य वेळ आल्यानंतर सांगेन. पण त्यांचा जो एकूण राज्य पातळीवरचा चेहरा आहे ते आणि तुम्ही जे सांगत आहात ते, कारण मी तुमची सगळी भाषणं तर तुमची मुलाखत करण्याच्या आधी ऐकली, तर माझ्या असं लक्षात आलं की जे जयंत पाटील महाराष्ट्राला माहिती आहेत त्याच्यापेक्षा फार वेगळे जयंत पाटील आहेत असं तुमची एकूण मांडणी दिसते. माझी नव सगळ्यांनाच माहीत आहे, पण तुम्ही ते सगळं कोणी उघडं करणार. सगळ्यांना माहीत आहे. सगळे स्मार्ट चेहरे जसे दिसतात तसे असतात असं नसतं. त्याच्या पाठीमागं बरंच काही दडलेलं असतं. उदाहरणार्थ हा दिला मी नुसत्या कारखान्याचा इथला विषय. महाकालीची ती परिस्थिती आहे. महाकाली साखर कारखाना तर एकदम शहरात आहे. कोर्टानं जमीन विक्री करायला परवानगी दिल्या आणि दर काढलाय 30 लाख रुपये गुंठा. 280 एकराची झाले किती बघा, कॅल्क्युलेटरमध्ये पण ते बसत नाही. आणि तो कारखान्यावर कर्ज आहे 110 कोटी नुसतं. 15 कोटी त्यांनी भरलंय, 35 कोटी ते उद्या भरायला तयार आहेत, भरूनच घेत नाही. का तर त्यांना घ्यायचं आहे. 5 वर्ष कारखाना बंद पडलाय. संभाजी पवारांच्या कारखान्याची तीच अवस्था. त्यामुळे तो काही विषय लोकांना सगळ्या माहीत आहे आणि त्याच्यावरती जशी त्यांच्याकडून येईल तशा पद्धतीने मी उत्तर देत राहील. अच्छा, त्यांची दुधात भेसळ पण आहे. अरे बघा ना किती मोठा विषय सुरू आहे, सगळीकडेच सुरू आहे. ज्या दिवशी मी मंत्रालयामध्ये विधान भवनाच्या पुढे दुधाचा प्रयोग करून दाखवला त्या दिवशी त्यांचा एमडी कुठनं परत आला जाऊन माहिती घ्या. 2 दिवस कुणाला आतच येऊ देत नव्हते त्या दूध संघामध्ये. अरे घाणेरडं काम आहे ना हे. सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे का? तुम्ही दुधामध्ये सगळे प्रस्थापित आहेत, त्यामध्ये दूध संघ कुणाचे आहेत? लाख 4-4, 5-5 लाख लिटर दुष्काळी तालुक्यात सुद्धा दूध तयार होतं. कुठनं येतंय दूध? एवढं दूध असतं का? अरे तुम्ही लोकांच्या मृत्यूशी जीवनाशी खेळताय. लहान लहान बाळं ते दूध पित आहेत. हे कुठल्या संस्कारात नाही येते? एका टँकरचे 2 टँकर, 2 टँकरचे 4 टँकर, हे कुठले संस्कार आहेत? मग आम्ही नालायक बरे ना, आम्ही 4 शब्द बोलून तर आम्ही गप्प बसतोय. आम्ही असं तर काही उद्योग करत नाही. एक मात्र खरं आहे, मी पडळकरांच्याकडे यायच्या आधी त्यांच्या त्या मंगळसूत्र चोरी संदर्भातली सगळी माहिती आणि ती 1.5-2 वर्षापूर्वीच समजून घेतली होती. माझ्या मते तो आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. पडळकरांनी काही तिथे चोरी वगैरे केलेली नाही, पण तरीसुद्धा हा आरोप तुमच्यावरती जाणीवपूर्वक केला जातो. हे काही बहुतेक कॅरेक्टर असोसिएशन आहे. अहो बघा ना तुम्ही, एक लग्न आहे खरसुंडी गावातलं. त्या लग्नातल्या पत्रिकेतला मी प्रमुख पाहुणा आहे. आमच्याकडे 1-2च नावं टाकतात, काय काय भागात 5-50 नावं टाकतात. त्या पत्रिकेतला प्रमुख पाहुणा मी लग्नाला 1 तास उशिरा गेलो आहे. तिथं लग्नात काय बादाबादी झाली आणि त्याची केस दाखल झाली आटपाडी पोलीस स्टेशनला. गोपीचंद पडळकरांना मंगळसूत्र चोरलं. आमच्या नात्यातली लोक आहेत, आमच्या नात्यातली लोक आहेत. राजकारण किती घाणेरडं आहे बघा. तुम्ही एखादं नवीन पोरगं राजकारणात आल्यानंतर त्याला कसं संपवता, त्याला कसं बदनाम करता. अरे तेव्हा तुमच्याकडे सफारी गाड्या नव्हत्या, तेव्हा मी सफारी गाडीनं फिरत होतो.
आणि आज तुम्ही राज्यभर त्याचं मीडियामध्ये सांगताय गोपीचंद पडळकर चोर आहे. अरे तुम्ही उत्तर द्या ना, मी काय विचारलं तर. तुमचा का राग आहे एवढा शरद पवारवर? राग कुठं आहे तेव्हा? तुमच्याकडे 40-40 वर्षे जेव्हा सत्ता असते एका व्यक्तीकडं, त्या व्यक्तीला प्रश्न विचारायचे नाहीत. 40-40 वर्ष तुम्ही जर सत्ता एक हाती भोगत असाल तर त्या विषयावरती तुम्हाला बोलायचं नाही. आम्ही हिंजवडीसारखी तुम्ही IT पार्क आणला, मग आता काय चाललाय? तुमचीच लोक तिथं दादागिरी करतायत ना, तुमचीच लोक तिथं गुंडगिरी करतायत ना. तिथं कोण आहेत लोक? मागच्याच मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी बातमी आली होती, तिथले सगळे लोक निघून चालली. MIDC केल्या, कुणाच जागेत केल्या? जागा कुणाची आहेत? कुणाच्या? बघा ना, तुम्ही माहिती काढा ना. MIDCच्या जागेचे आरक्षण ही कुणाच्या लोकांच्या जागेत टाकलेत? हे कुठलं सामाजिक ऐक्य आहे? हे मराठेतरांच्या ह्याच्यात टाकले बऱ्यापैकी. का असं? कारखान्याची जागा कुणाच्या आहेत? जतचा कारखाना कुणाच्या जागेत आहे? आटपाडीचा कारखाना कुणाच्या जागेत आहे? स्वतः जयंत पाटलाचा कारखाना कुणाच्या जागेत आहे? बघा, हे मांडायचं नाही आम्ही, ह्याच्यावरती बोलायचं नाही. धरणं कुणाच्या जागेत केलेत? विदर्भातली धरणं अजून त्या लोकांना नोकरी नाही. अजून मी तुमच्याशी बोलत असताना 70 गावं उठली पैनगंगा धरणातली. कुणाची आहेत गावं? अख्खी धनगराची गावं. ह्या विषयावरती आम्ही बोलायचं नाही. बरं ठीक आहे, उठली तर उठली, ठीक आहे की त्यांना काहीतरी द्या तुम्ही. तर तुम्ही राजाराम बापूबद्दल बोललातच की त्यांच्या चिरंजीवाबद्दल बोललात की त्याची अवलाद नाही म्हणून. जयंत पाटलाबद्दल तुम्ही आपण गावाकडे बोलतो की नाही सहज? हा, हे काय गाव नाही, तुम्ही समजून मी आता ठरवलं होतं की फार प्रतिवाद कर. मला माहिती आहे तुम्ही काय कारण आम्ही उत्तर देणार ना. समजा या जतमध्ये एक पंचायत समितीचा अधिकारी आत्महत्या करतो, आम्हाला माहीत पण नाही. तुम्ही आता आलाय, तुम्ही आज मुक्काम करा आणि तुम्ही उद्या त्या पंचायत समितीमध्ये जावा. त्या अधिकाऱ्याची माझी भेट झाली असले, मी त्याला बघितला असला किंवा माझ्या कुणी त्याला फोन केला असला, मी म्हणेल ते ऐकेल. तुम्ही माझ्यावरती डायरेक्ट गुन्हा दाखल करा म्हणता, षडयंत्र करता, माझ्या PAचं नाव घेता, ऑफिसमध्ये नेऊन मारला म्हणता. हे कुठले संस्कार आहेत? ही कुठली संस्कृती आहे? जर समजा मी त्याच्यावरती बोललो नसतो, महाराष्ट्रातल्या लोकांना काय वाटलं असतं? मी एका गरीब वडार समाजाच्या अभियंत्याला दाब दिलाय, त्यानं आत्महत्या केल्या, मारलाय मी. आम्ही हे सहन करायचं कशासाठी? काय कारण? आम्ही एखादी चूक केली, आम्ही समोर जाऊ ना. पण चूक न करता आणि मग कुणीतरी षडयंत्र करेल आणि आम्ही ते सहन करेल असं होत नाही. आम्ही ते सगळं उधळून लावणार, आम्ही त्या विषयावरती बोलणार. भले मग तुम्ही राजाराम बापूच्या अवलाद नाही असं म्हटलं तरी चालेल. नाही, असं तुम्ही का तिथंपर्यंत येऊ देताय? तुम्ही वेळ का आणताय ह्यासाठी? एक मी तर दहीहंडीचा कार्यक्रम घेतला होता, त्यांनी लोक पाठवली माझ्या इथं जत शहरामध्ये. व्यापारी कोण आहेत का बघा, त्याकडे वर्गणी घेतले का बघा, आणि वर्गणी घेतली असते तर त्याला 10-20 लाख द्या आणि त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा. हे कुठले संस्कार आहेत? ही कुठली संस्कृती आहे? मला गोप्याशिवाय तर कोणच बोलत नव्हतं त्या सभेमध्ये. 22 झाली, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 1पर्यंत मी काहीच बोललो नाही. ही सुसंस्कृती आता कोणी बोलला नाही. यार त्याला विधानसभेचा आमदार आहे, त्याला गोप्या म्हणू नका, साहेबांच्याबद्दल चुकीचं बोलू नका, साहेबांच्या वहिनींच्याबद्दल काही चुकीचं बोलू नका, असं कोणच बोललो नाही. आम्ही निषेध करतो. एकदम संस्कारी हे लोक होते, काहीच बोलले नाहीत. संस्कारी शब्दाला बरेच तुम्ही वजन देऊन बोलताय. नाही, हे लय झालंय हो, अति झालंय संस्काराचं. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचे संस्कार सगळं माहीत आहे तुमचं. हळूहळू सगळं काढतोय मी, काय ठेवणार नाही शिल्लक. सगळे तुम्ही काय काय कल्याण केलंय, कधीपासून केलंय, सगळं काढायचं आहे मला. कधी हळूहळू काढायचं. थांबणार नाही आता. हे नाही, यांचं सगळं उघडं करून टाकायचं आहे. गावात जायच्या लायकीची हे राहिली नाही पाहिजेत आणि राहणार नाहीत, माझा शब्द आहे. हे जे आता रुबाबात फिरतेत का नाही, बेंद्राला सणाला कसा बैल असा झुलीविली घालून असा चालतो, तसं हे चाललं आहे ह्यांचं. त्यांना सगळं उघडं करायचं आहे, काय ठेवायचं नाही यांचं शिल्लक. थँक्यू सो मच. बसा. तुमच्या लक्षात आलं असेल की मी एकही प्रतिवाद करणारा प्रश्न केला नाही. त्याचं कारण आहे की त्यांना प्रतिवाद करून उपयोग नाही हे मला माहिती आहे. त्यांचा स्वतःचा एक काहीतरी धोरणात्मक निर्णय झालेला आहे, त्याप्रमाणे ते बोलत आहेत. बरं, ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत संस्थेबद्दल जे बोलले ते मी त्यांना जाणीवपूर्वक नाही विचारलं, कारण त्याची चर्चा महाराष्ट्रात गेली काही वर्ष आहे की कर्मवीर भाऊरावांच्या संस्थेमध्ये
शिक्षकाकडनं पैसे घेण्यासारखे सुद्धा गैरप्रकार झाले. तिथल्या अनेक गोष्टीबद्दल लोक बोलत आहेत आणि त्या संस्थेचं अध्यक्षपद हे श्री शरद पवार यांच्याकडे आहे. अपेक्षा अशी होती की तिथे कर्मवीरांना जसं अपेक्षित आहे तशा पद्धतीनं व्हावं. हॅविंग सेड दिस, ज्या पद्धतीची भाषा गोपीचंद पडळकर वापरत आहेत त्याबद्दल खरोखर महाराष्ट्रामध्ये असं बऱ्याच जणांना वाटतं, ते त्यांना आवडणार नाही, की अशी भाषा त्यांनी अवॉइड करायला हवी. ही महाराष्ट्राची पद्धती नाही. अर्थात त्यांचं स्वतःचं काहीतरी म्हणणं आहे की त्यांना अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप केले की मग त्याला ते उत्तर देणारच आहेत. मला फक्त एकच याच्यातनं असं दिसतं आहे की जे आजपर्यंत नव्हतं चर्चेमध्ये, असे अनेक विषय ह्या निमित्ताने चर्चेत येत आहेत. चांगले की वाईट ते तुम्हीच ठरवा. कारण आत्ता एकतर ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण आहे ते मला नाही वाटत की इथून पुढच्या काळामध्ये तरी ते सावरेल, थांबेल. इनफॅक्ट जे मंथन सुरू आहे त्यातनं अनेक नव्या नव्या गोष्टी आपल्याला कळत आहेत आणि मला त्याच्यात समाधान वाटतं की ह्या निमित्ताने ही चर्चा तरी लोकांसमोर येते. पुन्हा तोच मुद्दा, चांगलं की वाईट ते तुम्ही ठरवा, कारण हे एकदा मंथन झालं पाहिजे. कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, जत. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV